मागील 4 दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय उलथापालथीमुळे महाराष्ट्र देशाच्या केंद्रस्थानी आला. अजित पवारांच्या बंडामुळे केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीच पाळेमुळे उखडली गेली नाहीत, तर काका शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून केलेल्या राजकीय नियोजनालाच सुरुंग लागला. आता अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सगळीकडूनच आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्यात. अजित पवारांच्या या बंडाची शरद पवार यांना पूर्वकल्पना होती असे आता काही जण म्हणत आहेत. तर मुख्यमंत्री पदाची खुर्ची खुणावत असल्याने अजित पवार यांनीच नियोजनबद्धपणे आखलेला हा राजकीय डाव आहे असंही काही जणांचं म्हणणं आहे. त्यातच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केलेल्या आरोपामुळे सुद्धा नव्या राजकीय चर्चेला बळ मिळाले. त्यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना या सर्व घटनाक्रमाला शरद पवार यांना जबाबदार ठरवत सत्तेत येण्यासाठी वाटेल ते करावं अशी सुरुवात पहिल्यांदा शरद पवार यांनीच महाराष्ट्रात केली. आज त्याचेच चटके त्यांना सहन करावे लागत आहेत. आता राज यांनी असा आरोप का केला हे जाणून घेण्यासाठी आपल्याला 40-45 वर्षे मागे जावे लागेल. तेव्हाच आपल्याला शरद पवारांनी जे पेरलं तेच उगवलं का या त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांचं उत्तर मिळेल. नमस्कार, मी सचिन आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारे. तर मंडळी, आणीबाणी उठल्यानंतर इंदिरा गांधी यांचे नेतृत्व स्वीकारण्यावरून काँग्रेसमध्ये 2 गट पडले होते. परिणामी याच मतभेदातून 18 डिसेंबर 1977 रोजी इंदिरा गांधी यांना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागला. पुढे त्यांनी 3 जानेवारी 1978ला इंदिरा काँग्रेसची स्थापना केली. तर दुसऱ्या गटाचे नेतृत्व ब्रह्मानंद रेड्डी व यशवंतराव चव्हाण यांच्याकडे होते. या गटाला रेड्डी काँग्रेस म्हणून ओळखले जात होते. शरद पवार हे यशवंतराव चव्हाण यांचे समर्थक असल्यामुळे त्यांच्यासह वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक हे नेते देखील रेड्डी काँग्रेसमध्ये सहभागी झाले. तर नासिकराव तिरपुडे, रामराव आदिक ही मंडळी इंदिरा काँग्रेसमध्ये कार्यरत झाली. आणीबाणीनंतर केंद्रात इंदिरा गांधींचा पराभव झाला आणि केंद्रात मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाचं सरकार सत्तेत आलं. पुढे 1978 साली महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक झाली आणि या निवडणुकीत जनता पक्षाला 99, इंदिरा काँग्रेसला 62 तर रेड्डी काँग्रेसला 69 जागा मिळाल्या. कोणाला स्पष्ट असे बहुमत मिळाले नाही आणि मग इथूनच सुरू झाला सत्तेसाठीचा तो खेळ. यातूनच मग जनता पक्षाला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी इंदिरा काँग्रेस आणि रेड्डी काँग्रेस एकत्र आले. यातूनच वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील पहिले आघाडी सरकार सत्तेत आलं. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री झाले तर इंदिरा काँग्रेसचे नासिकराव तिरपुडे यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद गेलं. आता दोन्ही काँग्रेस एकत्र आले खरे, मात्र त्या सरकारमध्ये सर्व काही आलबेल होतं असं नाही. याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच त्यांच्या लोक माझे सांगाती या आत्मकथेत सविस्तर सांगितलं. शरद पवार या पुस्तकात म्हणतात, नासिकराव तिरपुडे यांच्या मनात यशवंतराव चव्हाण यांच्याविषयी द्वेष होता. यशवंतरावांचं नेतृत्व झुगारून द्यायची जणू शपथ घेऊनच त्यांची वाटचाल सुरू होती. इंदिरा गांधींच्या निष्ठावंताशिवाय दुसऱ्या कोणाचंही वर्चस्व सरकारमध्ये असू नये अशी भूमिका तिरपुडे यांनी घेतली होती. वसंतदादा मुख्यमंत्री होते, पण मुख्यमंत्र्यांकडे जाणारी प्रत्येक फाईल माझ्याकडे आलीच पाहिजे अशी भूमिका घेऊन तिरपुडे सरकारमध्ये कलहाचे बीज पेरत होते. तिरपुडेंच्या वागणुकीमुळे दादाही वैतागले होते आणि चव्हाण साहेबही निराश झाले होते. नासिकराव तिरपुडेंच्या भूमिकांमुळे या सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय शरद पवार यांनी घेतला असं त्यांचं म्हणणं आहे. त्यातूनच मग पर्यायी सरकार देण्यासाठी शरद पवारांची जनता पक्षाशी चर्चा सुरू होती. जनता पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखर यांनी सरकारच्या स्थापनेसाठी पाठिंबा दिल्यानंतर शरद पवार यांच्यासह सुशीलकुमार शिंदे, दत्ता मेघे, सुंदरराव सोळंके अशा चौघांनी मंत्रिपदांचे राजीनामे देत पहिले पाऊल उचलले आणि शरद पवारांच्या बंडाला वेग आला. 1978 सालच्या जुलै महिन्यात अधिवेशन सुरू असतानाच 38 आमदारांना सोबत घेऊन शरद पवारांनी बंडखोरी केली आणि वसंतदादांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात ही घटना पहिल्यांदाच घडली. शरद पवार त्यांच्या 38 आमदारांसोबत विधिमंडळातच जनता पक्षासोबत संयुक्त बैठकीत सामील झाले. जनता पक्षाचे चंद्रशेखर SM जोशी यांनी शरद पवारांकडे नेतृत्व सोपवण्याचा निर्णय घेतला आणि मग हेच सरकार पुढे पुलोद अर्थात पुरोगामी लोकशाही दल म्हणून प्रसिद्ध झाले. या सरकारच्या स्थापनेवरून शरद पवार यांनी वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला अशा सुरू झालेल्या चर्चा आजही शरद पवार यांचा पिच्छा सोडताना दिसत नाहीत. आजही अजित पवार यांनी आजच्या कार्यकर्ता मेळाव्यात शरद पवारांवर जोरदार निशाणा साधलेला आहे. शरद पवार अजिबात विश्वासार्ह नेतृत्व नाही हा घणाघात त्यांनी पहिल्यांदाच ऑन रेकॉर्ड केलाय. आता अजितदादांच्या या आरोपांची बीजं आपल्याला या 40 वर्षांपूर्वीच्या घटनेत सापडतात. आता त्यावेळी शरद पवार यांनी पुलोदचा हा प्रयोग करताना काँग्रेस, जनता पक्ष, कम्युनिस्ट अशा वेगवेगळ्या विचारधारा असणाऱ्या पक्षांना एकत्र आणले होते. तर आज भाजपने बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडून
शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेतल्याचा आरोप त्यांच्यावर होतोय. 40 वर्षांपूर्वी बंड करूनच शरद पवार यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्रीपद मिळवलं होतं. आज त्यांचा पुतण्याही त्यांच्याशीच बंड करून शरद पवारांच्या जुन्या मार्गाचा अवलंब करतोय असं म्हटलं जात आहे. आता काही जण याला कर्म फिरून येतं असं आध्यात्मिक धार्मिक संकल्पनेतनं बघतायत, तर काही जण मात्र याला अजितदादांची सत्तेसाठीची वैचारिक तडजोड म्हणतात. त्यावेळी ही शरद पवार यांच्यासोबत जवळजवळ 40 आमदार होत्या. तेवढी संख्या आज अजित पवार यांच्यासोबत असल्याचा त्यांचा दावा आहे. पण शरद पवारांनी केलेली पुलोस सरकारची स्थापना आणि 38 आमदार घेऊन केलेली बंडखोरी याला यशवंतराव चव्हाण यांचा पाठिंबा होता का असा प्रश्न आजही विचारला जातोय. आणि योगायोग पहा, अजित पवार यांच्या बंडालाही शरद पवार यांचा आशीर्वाद असल्याची चर्चा दबक्या आवाजात का होईना महाराष्ट्रात सुरू आहे. आता शरद पवार यांनी कायम सत्ता कारणाभोवतीच राजकारण केलं, म्हणजे काही झालं, कितीही संख्याबळ असलं तरी सत्तेत राहायचं अशीच शरद पवार यांची भूमिका राहिली आहे. त्यासाठी त्यांनी कित्येकदा वैचारिक तडजोडी केल्या असाही त्यांच्यावर आरोप ठेवण्यात येतो. मग अगदी पुलोसचा प्रयोग असो, भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याचा विषय असो, की मग कट्टर विरोधी पक्ष असलेला शिवसेनेला सोबत घेऊन महाविकास आघाडीची केलेली स्थापना, ही उदाहरणं त्यासाठी पुरेशी बोलकी आहेत. पण 40 वर्षांपूर्वी इंदिरा काँग्रेस आणि रेड्डी काँग्रेसमध्ये संघर्षाचं कारण होतं तत्कालीन उपमुख्यमंत्री नासिकराव तिरपुडे. पण यावेळी शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये नेमकं कोण विष पेरत असेल? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुक किंवा शेअरचॅटवर बघत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.